श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा पराठे आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 वाटीने मोजून साबुदाणे घातलेले आहेत आणि मीडियम गॅसवर हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही साबुदाणे मोजून घ्यायचे आहेत. अगदी खरपूस न भाजता थोडेसे असे भाजून घ्यायचे या पद्धतीने. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजायचे आहेत. चांगले आपण हे शेंगदाणे मीडियम गॅसवर सतत चमच्याने हलवत भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आता आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आपण इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही आपण भाजून घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या आपण चटणीमध्ये घालणार आहे शेंगदाण्याच्या, म्हणून त्या भाजून घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता. आता ह्या मिरच्याही आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत, त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपला शाबूही गार झालेला आहे. तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता ती पावडर आपण एका भांड्यामध्ये चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि जाडसर त्याचा रवा निघेल तोही आपण पुन्हा मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. प्रत्येक उपवासाला शाबू खाणे प्रत्येकाला आवडत नाही. मग अशा वेळेस वेगळ्या पद्धतीने हे शाबू पराठा केले तर ते अगदी चविष्ट असे तयार होतात. आणि हे पराठे तुम्ही दहीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता. आणि तुम्ही जर कोथिंबीर व जिरे खात असाल तर तुम्ही या पराठ्यांमध्ये कोथिंबीर व जिरेही घालू शकता आणि चटणीमध्ये सुद्धा. आता यामधलंच थोडंसं शाबूचं पीठ साईडला ठेवायचं आहे पराठे लाटण्यासाठी. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. ती पेस्ट आता आपण त्या शाबूच्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता शेंगदाण्याची चटणी करणार आहे. त्यासाठी मिरच्या घातल्या, शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले, पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून त्याची चटणी तयार करून घेतलेली आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता आपण त्या पिठामध्ये मीठ घालायचे. पुन्हा उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्याच वाटीने 1.5 वाटी घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण शाबू घेतलेला त्याच वाटीने 1.5 वाटी बटाट्याचा खीस घेतलेला आहे. आणि ते बटाट्याचा खीस आता आपण त्या पिठामध्ये एकत्रित करून त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे पराठ्यांचं. अनेकदा काय होतं, उपवास असतं आणि शाबू भिजवायला आपण विसरतो. मग टेन्शन नाही घ्यायचं. अशा वेळेस हे पराठे तुम्ही करून बघा, पोटही भरतं आणि चवीला पण खूप अप्रतिम असे हे पराठे लागतात. तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं पीठ आता मळल्या गेलेलं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. जर 1 वाटी शाबू असले तर 1.5 वाटी आपण बटाट्याचं खीस घ्यायचं आहे. बटाटे उकळून ते मॅश करून घ्यायचे आहेत. आता आपली हे पराठ्याचं पीठ मळल्या गेलेलं आहे. ते आता आपण 5 मिनटं झाकण ठेवून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर झाकण काढून आपण त्याचे लहान साईजचे गोळे तयार करून घ्यायचे. जेवढ्या आकाराचे तुम्हाला पराठे पाहिजेत तेवढ्या आकारात लहान मोठे असे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. पुन्हा गोळ्याला दोन्ही बाजूनी शाबूचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कडेने अशा फटी सुटत आहेत. अगदी गोल असे जे पराठे होत नाहीत. तर आता आपण काय करायचं, एक झाकण घ्यायचं आहे घरातलं डब्याचं आणि त्याने आपण ह्याला गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने. आणि साईडच्या कड्या सोडवून घ्यायच्या आहेत. जेवढा जाड पातळ तुम्हाला पराठा पाहिजे त्या पद्धतीने ही पराठा लाटून घ्यायचा आहे. मी एवढ्या जाडीचा केलेला आहे, तुम्हाला मी दाखवत आहे बघा. आता दुसराही पराठा आपण याच पद्धतीने लाटून घेणार आहे. दुसरीकडे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करत.
या पद्धतीने आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहे। आता आपला तवा गरम झालेला आहे, त्यावर आता आपण तेल लावून घ्यायचं आहे तव्याला व्यवस्थित असं सर्व बाजूने। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि आता आपण हा पराठा त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने पलटून आपण हा चांगला भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटं हा भाजल्यानंतर पुन्हा आपण चमच्याने पलटून दुसऱ्याही बाजूने भाजायचं आहे। कडेने तेल सोडायचं या पद्धतीने। शाबू न भिजवता झटपट असे आपले हे पराठे तयार होतात। दोन्ही बाजूने आलटून पलटून तेल लावून हे पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत। आता आपला पराठा भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित चमच्याने असं दाब देऊन सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि दुसराही पराठा याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती। दोन्ही बाजूने आलटून पलटून तेल लावून आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि एकदम मऊसूत असा हा पराठा तयार होतो। तुम्हाला मी दाखवते हातात घेऊन, हे बघा एकदम मऊसूत असं तयार झालेला आहे पराठा। तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही, वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब। थँक्यू।